जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील न्यायालयाने एका 70 वर्षीय महाराष्ट्रीयन वृद्धेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली असलेल्या व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळलाय। न्यायालयाने समाजाच्या स्थितीवर तीव्र नापसंती व्यक्त केली असून ही घटना नैतिक अधःपतन आणि विकृत मानसिकतेचा आरसा असल्याचं म्हटलंय। प्रधान सत्र न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी जुबैर अहमद या गणेशबल पहलगाम येथील व्यक्तीचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एप्रिल महिन्यात दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथील एका हॉटेलमध्ये घडली। पीडित महिला आपल्या कुटुंबासोबत तेथे राहायला आली होती। आरोपी महिलेच्या हॉटेलच्या खोलीत ती एकटी असताना शिरला, तिचे तोंड ब्लँकेटने दाबले, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जखमी केले आणि खिडकीतून पळून गेला। अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ला इतका भयंकर होता की पीडित वृद्धा अनेक दिवस बसू किंवा हलू शकली नाही। तपासणी फाईलमध्ये बलात्कार अत्यंत घृणास्पद पद्धतीने केल्याचं स्पष्ट पुरावे आहेत। न्यायालयाने म्हटले की ही केवळ दुर्लक्षित करण्यासाठी घटना नाही, तर समाजाची नैतिकता किती खालावली आहे हे दर्शवते।